बिजली हो रही है। थांब जरा 1-2 मिनिट। हो गया? हलू नको। दिखा ना। नाही जरा दम काढ जरा। यार एक मिनिट। हाँ काय असले ना। कळलं ना मॉडेल्सचं काम? सोपं नाही। ते अवघड काम आहे यार। आपल्याला वाटतं मॉडेल्स काहीच करत नाहीत। हा मग तुला माहितीये माझे आर्ट स्कूलचे मित्र आहेत ना काही ते मला सांगत होते जुन्या काळी आहे ना मॉडेल्सच मिळायचे नाहीत ना नूड मॉडेल त्यावेळेला ते प्रॉस्टिट्यूट्सला आणायचे बसायला मॉडेल म्हणून। मी पण ऐकलंय। मी पण मला अजून एक क्युरियोसिटी वर का जरा नीट बस। सॉरी ये मतलब ये मॉडल और ये आर्टिस्ट जो ड्रॉ करते वक्त दोनों के बीच में जो रिलेशनशिप होता है वो मतलब क्या होता होगा ना। मतलब कितना डिफिकल्ट है ना किसी के सामने ऐसा न्यूड होना। पण काय ग नुसतं कपडे काढले म्हणजे न्यूड असं नसतं ना। मनाने पण न्यूड व्हायला पाहिजे। मतलब म्हणजे मन मोकळं केलं पाहिजे तरच नाती सोपी होतात। सही है यार ये मस्त है कॉन्सेप्ट। पण इतना आसान है कोणाच्या तरी समोर असं सगळं मनातलं सांगणं मोकळं होणं आणि समोरच्याला पण समजलं पाहिजे ना तेवढं। त्यात काय समजेल की तुम्ही नीट समजावून सांगितलं तर समजेल आणि मुळात ते तुमच्या मनात क्लिअर असलं की झालं। आता मैत्रीच बघ ना तिच्या मनात काय चालू असतं तिचं तिलाच कळत नाही त्यामुळे अशी भांबवलेली असते सारखी। आता चालायचं मला कळायचं पण व्यवस्थित कळायचं सांगता पण यायचं सगळं पण झियानला काहीच नाही कळायचं किंवा त्याला ऐकूनच घ्यायचं नव्हतं। मी त्याला गमतीत म्हणायचं पण तुझं इनकमिंग बंद आहे। इनकमिंग बंद चांगली कॉन्सेप्ट। इनकमिंग बंद आणि आउटगोइंग फ्री। दुसऱ्यांना नुसते सल्ले द्यायचे ये मत करो ये जमता नहीं है तुझे ये जचता नहीं है तू ऐसे क्यों नहीं सोचती ये जो तुम्हारी सोच है ना अरे काय ऐकून तरी घे। त्याचंच सगळं त्याचंच काम त्याच्याच आयडियाज त्याचंच ट्रेकिंग त्याचंच बाइकिंग त्याचाच टॅटू आहे काय आडवडीक चालली जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय मला काय झालंय मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू 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 तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू काय झालंय तू एवढी एक्साइटेड आहेस किंचाळतेस प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय कमी स्वप्नात आहे। नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाऊन। तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही
हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके